ज्ञानेश्वरी पठण अध्याय 15 ओव्या 301 ते 325 श्लोक 6 ते 6। जैसा अग्नीचा डोंगरू निगे कोणी बीज अंकुरू, तैसा मनी जया विकारू उदय जेना। जैसा काढिलिया मंदरा चळू, राहे क्षीराब्धी निश्चळू, तैसा नुठी जया सळू कामोर्मीचा। चंद्रमा कळी धाला न दिसे कोणे अंगी उसावला, तेवी अपेक्षेचा अवकळा पडे जया न पडे जया। हे किती बोलू असंगडे, जेवी परमाणू नुरे वायू पुढे, तैसे विषयांचे नावडे नावची दया। एव जे जे कोणी ऐसे केले ज्ञान अग्नी हुताशे, ते तेथ मिळती जैसे हेमी हेम। तेथ म्हणजे कवणे ठाई, ऐसे ही पुससी काही, तरी ते पदगा नाही वेचू जया। दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणिजे, अमुखे ऐसे म्हणिजे तेजे नव्हे। न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। पैदीपाची या बंबाळी का चंद्रहन जे उजळी, हे काय बोलो अंशमाळी प्रकाशिजे। ते आघवेची दिसणे जयाचे का न देखणे, विश्वभास तसे जेने लपालेनी। जैसे शिंपीपण हरपे, तव तव खरे होय रूपे, का दोरी लोपस सापे फार होईजे। तैसी चंद्र सूर्यादी थोरे, ये तेजे जिये फारे, तिये जया दोनी आधारे प्रकाशती। ते वस्तु की तेजराशी सर्वभूतात्मक सरिसी, चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशेजे। म्हणून चंद्र सूर्य कवडसा, पडती वस्तूच्या प्रकाशा। या लागई तेजजे तेजसा, ते वस्तूचे अंग। आणि दयाच्या प्रकाशी जगहार्पे चंद्रार्केसी, सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी। ना तरी प्रबोधलिये वेळे, ते स्वप्नीची डिंडिमा मावळे, कानुरेची सांज वेळे मृगतृष्णिका। तैसा जिये वस्तूच्या ठायी, कोणीच का आभासू नाही, ते माझे निजधाम पाही पाटाचे गा। पुढती जे तेथ गेले, ते न घेती मागवती पावले। महोदधी का मिनले स्रोत जैसे, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी। होयची ना माघारी परती जैसी, नाना गेलिया अंतराळा। न येतीची वन्यज्वाळा, नाही तप्त लोहुनी जळा निघणे जेवी। तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा। तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राबवो, पार्थू म्हणे जी जी पसावो,
परी विनंती एके देव चित्त देतू तरी देवेसी स्वय एक होती मग मागवते जेन येती ते देवेसी भिन्न आती की अभिन्न जी जरी भिन्नची अनारी सिद्धी सिद्ध तरी न येती हे असंबंध जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा पैलक्षाहुनी अनारिसे बाणलक्षही शिवोनी जैसे मागुते परती तैसे येतीची ते ना तरी तूची ते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे आपण यासी आपण रूपावे शस्त्रे केवी रामकृष्ण हरी।